नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. आजचा घटक आहे सूत्रसंचालक. हा कार्यक्रमाचा सारथी असतो. म्हणजे सूत्रसंचालक एक कार्यक्रमामध्ये सारथ्याची भूमिका बजावण्याचं एक महत्त्वपूर्ण काम हे सूत्रसंचालकाकडे असतं. मग तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल, पूर्वीच्या म्हणजे एक 30 40 50 60 70 वर्षापूर्वी कार्यक्रम होत होते, मग कार्यक्रमाला त्यावेळेस सूत्रसंचालक असेल का? तर सूत्रसंचालक ही अलीकडच्या 4-5 दशकापूर्वीपासून आजपर्यंत सूत्रसंचालन आणि सूत्रसंचालक ही संकल्पना आता पुढे आलेली आहे. मग पूर्वी त्याच्या अगोदर मग कार्यक्रमाला सूत्रसंचालक होता का? तर पूर्वी अध्यक्षाच्या रूपानं कार्यक्रमाला सूत्रसंचालक होता. हे प्रथम आपण या निमित्तानं सूत्रसंचालनाबद्दल माहिती मी सांगत असताना या घटकाच्या संबंधित आपल्याला मी माहिती देतोय. तर पूर्वी सूत्रसंचालक नव्हता, परंतु कार्यक्रमाचा अध्यक्ष हाच सूत्रसंचालकाची भूमिका तो बजावत होता आणि तोच प्रमुख पाहुणा किंवा तोच प्रमुख होता आणि तोच सूत्रसंचालन पूर्वी करताना आपल्याला पाहायला मिळत होता. परंतु नंतर काही कालावधीनंतर असं जाणू लागलं की जो कार्यक्रमाचा जो अध्यक्ष आहे, जो कार्यक्रमाचं निवेदन करतोय, परंतु त्याला त्या कार्यक्रमाचं संपूर्ण माहिती नव्हती. तो ठराविकच तो निवेदन तो कार्यक्रमाचा अध्यक्ष तो करत होता. आणि नंतर लोकांच्या असं लक्षात आलं की जो कार्यक्रमाचा जो अध्यक्ष आहे, प्रमुख पाहुणे आहे, तोच माईकवर बोलतोय आणि तोच प्रमुख आलेला आहे आणि त्याच्या हातून बरेचसे त्या कार्यक्रमामधले असणारे महत्त्वाच्या बाबी ह्या त्याच्याकडून अनावधानानं तो विसरत होता आणि तो त्याच्या पद्धतीनं त्याच्या माहितीप्रमाणे तो त्या ठिकाणी कार्यक्रमाबद्दल निवेदन करत होता. मग त्यानंतर असं आपल्याला दिसून आलं की एक स्वतंत्र माणूस यासाठी असावा, एक स्वतंत्र या कार्यक्रमाबद्दल माहितीगार असावा आणि त्यासाठी एक या कार्यक्रमाबद्दलची एक व्यक्ती असावी आणि त्याच्यावरतीच ही जबाबदारी आता आपण सोपवूया. जो कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा आहे, अध्यक्ष आहे, त्याच्यावरती न सोपवता जो कार्यक्रमासाठी स्वतंत्र माहितगार असणाऱ्या व्यक्तीकडं आता आपण माईक द्यावा असं लोकांना प्रकर्षानं वाटायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर खरं तर सूत्रसंचालकाचा निवेदकाचा जन्म झाला. हे आपल्याला माहिती नसेल तर ही माहिती या निमित्तानं आपल्याला मी या ठिकाणी सांगतोय. आज अशी परिस्थिती आहे की कोणताही कार्यक्रम म्हटला, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार, शेती, कोणताही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रम सूत्रसंचालकाशिवाय आता तो कार्यक्रम करता येणं अशक्य आहे. आणि सूत्रसंचालकाविना कार्यक्रम ही कल्पना तुम्ही आणि मी ही कल्पनाच करणं अशक्य आहे. म्हणून सूत्रसंचालक हा उदयास आला आणि सूत्रसंचालकाकडे कार्यक्रमाची संपूर्ण स्क्रिप्ट माणसांनी त्याच्यावर जबाबदारी सोपवली आणि सूत्रसंचालक कार्यक्रमाच्या स्क्रिप्टनुसार, त्याच्या गतीनुसार आणि कार्यक्रमाच्या स्क्रिप्टनुसार तो कार्यक्रमाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतो. मग योग्य गती तसेच कार्यक्रमाचा ठरलेला क्रम, त्या क्रमानुसार सूत्रसंचालक त्या कार्यक्रमाला पुढे तो बरोबर योग्य टप्प्यावरती तो पुढे घेऊन जाऊ लागला आणि त्या कार्यक्रमाला एक सौंदर्य, एक कार्यक्रम सुंदर आणण्याचं एक भूमिका कार्यक्रमाला जो नेमलेला सूत्रसंचालकाच्या माध्यमातून ती दिसून आलं. आणि आज आपण पाहिलं तर कार्यक्रमाला जे उपस्थित असलेले अगदी प्रमुख पाहुणे असतील, वक्ते असतील, कवी असेल, तर ही कार्यक्रमातली एक नायक आहे. आणि निवेदक जर म्हटलं तर तो दिग्दर्शक आणि लेखकाची भूमिका बजावत असतो. मग हा निवेदक काय करत असतो? कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून अगदी दीपप्रज्वलनापासून असेल, अध्यक्ष निवड अनुमोदनापासून ते कार्यक्रमाच्या आभारापर्यंत, अगदी स्नेहभोजनापर्यंत या सर्व बाबी अगदी सुव्यवस्थितपणे सूत्रबद्ध रीतीनं वाक्य, घटना यांचा परिणामकारकता ही सूत्रसंचालनाच्या माध्यमातून तो पुढे घेऊन जातो. म्हणजेच या संपूर्ण कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं
सारथ्य जर कोण करत असेल आणि कार्यक्रम पुढे घेऊन जाण्याचं काम कोण करत असेल, शब्द वाक्य याची सुयोग्य गुंफण करून त्या कार्यक्रमामध्ये एक पद्य असेल, सुभाषित असतील, सुविचार असतील, वात्रटिका असतील, तसेच संतांची सुवचनं असेल, सुभाषित असेल, चारोळे असतील, अशा विविध पद्धतीची गुंफण शब्दांच्या माध्यमातून सूत्रसंचालक करत असतो आणि तो कार्यक्रमाला एक वेगळं असं स्वरूप आणि एक चांगलं फॉर्मल कार्यक्रम करण्याचं काम हे सूत्रसंचालकाकडे असतं. म्हणजे एकंदरीत प्राप्त परिस्थिती आणि साधनांचा जर सुयोग्य वापर हेच खऱ्या अर्थानं या निमित्तानं मी सांगेल की ते सूत्रसंचालकाचं काम आहे. म्हणून सूत्रसंचालक योग्य त्या वेळेस प्रसंग अवधान ओळखून, तसेच कोणत्या ठिकाणी काय बोलायचंय, यानंतर काय पुढचा स्क्रिप्टमधला पुढचा घटक काय, त्या स्क्रिप्टनुसार कार्यक्रमाला पुढे 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 घेऊन जाणं आणि कार्यक्रमाचा सरतेशेवट एक चांगल्या रीतीनं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे टप्प्यावरती सूत्रसंचालक बोलत असतो. आणि वक्ता म्हणजे सूत्रसंचालक, श्रोते आणि व्यासपीठ यांच्यामधला एक समन्वयता साधून सूत्रसंचालक त्या कार्यक्रमाला पुढे घेऊन जातो. म्हणजे एकंदरीतच संपूर्ण कार्यक्रमाचं जर सारथ्य जो कोण करत असेल तर तो सूत्रसंचालक करत असतो. आणि त्या सारथ्याच्या हातामध्ये आहे कार्यक्रमाला कसं आणि कशा प्रकारे, कोणत्या गतीनं आणि कोणत्या संसाधनाचा वापर आपण कार्यक्रमामध्ये करायचा आहे याचं एक महत्त्वपूर्ण सारथ्याची भूमिका ही निवेदकाकडे असते. आणि एकंदरीतच सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा सारथी असतो. हे या निमित्तानं आपण सर्वांनी लक्षात घ्यावं आणि त्या सारथ्याची भूमिका ही सुयोग्य असावी. सूत्रसंचालकांनी लक्षात घ्या, सारथ्य हा योग्य दिशेनं कार्यक्रमाला त्यानं घेऊन जाणं अपेक्षित आहे. योग्य दिशेच्या आणि योग्य गतीच्या माध्यमातून सूत्रसंचालकानं त्या कार्यक्रमाला आकार उकार आणि एक शब्दांच्या माध्यमातून संस्कार करून कार्यक्रमाला एक उंची निवेदकानं द्यावी. हेच खऱ्या अर्थानं सूत्रसंचालकाचं ते सारथ्य, अर्थात तो सारथी म्हणून त्याने ही भूमिका व्यवस्थितरित्या बजावणं हेच या घटकाचा सार आहे. म्हणून आपण सर्वांनी लक्षात घ्या की सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा सारथी असतो. हे नवोदित सूत्रसंचालकानं आणि सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यानं हे लक्षात घ्यावं. धन्यवाद.